स्क्रीन दिसते? हो सर. याच्यातलं काय केलं? कंटिन्यूटी डेफिनेशन केलं का नाही? ठीक आहे, वेळ नसेल मिळाला. कंटिन्यूटी म्हणजे काय असतं? सपोज फंक्शन घेतलं आर पासून आर पर्यंत, हे फंक्शन कंटिन्युअस आहे, त्याला कधी म्हणतो आपण? तर पहिली डेफिनेशन लिमिटची डेफिनेशन, लिमिट एक्स टेंड्स टू ए, म्हणजे लिमिट ऑफ एफ ॲट ए, F of लिमिट x. ऑफ एफ ॲट ए कधी म्हणायचं? ज्यावेळेस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं? F of a. एफ ऑफ ए असतं. आणि दुसरी डेफिनेशन काय आहे? आर मधली, रिअल नंबर मधली, फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 such that mod of f of x minus F of f x of minus a less than epsilon when x minus a less than delta. इथं जर 0 असतं तर त्याला आपण काय म्हणलं होतं? लिमिट म्हणलं होतं. ऍक्च्युअली हे पण लिमिटच आहे ना, हे पण लिमिट आहे, पण एलच्या जागी काय रिप्लेस झालंय? एफ ऑफ ए रिप्लेस झालाय, म्हणजे एफ ऑफ ए झालाय. आणि इथं पहा, एफ ऑफ ए ला अलाउड आहे लिमिट मध्ये एक्स टेंड्स टू ए, एक्स हा ए च्या जवळ जात होता पण ए नव्हता, पण इथं एक्झॅक्ट ए आहे, म्हणजे ए ला पण डिफाईन केलं, आणि ते सेम हे पाहिजे, म्हणजे इथं झिरोची गरज नाही. या दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या. याचा सेन्स काय आहे? या डेफिनेशनचा सेन्स काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी मध्ये फरक काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी मध्ये फरक काय आहे? तर पहा, आपण थोडं एक्सप्लेन करू, मग तुम्हाला लक्षात येईल. दोन्ही वेने करावं लागेल हे, म्हणजे फंक्शन काढून आणि हे काढून. आता पहा, मला फंक्शन काढण्यापेक्षा सेट काढून चाल. मी ए टू बी करतो थोड्या वेळ. ए टू बी हे फंक्शन कंटिन्युअस कधी असेल? ऍट एक्स टेंड्स टू ए, सॉरी एक्स टेंड्स टू ए. हे कधी ट्रू असेल? तर याचं लिमिट काय असेल? एफ ऑफ ए कधी असेल? एफ ऑफ ए कधी असेल? प्रत्येक एप्सिलॉन साठी असा डेल्टा मिळाला पाहिजे. कसा? मी असं करण्यापेक्षा आहे ना, काय करतो, रिअल लाईन वरच जातो. रिअल लाईन वर जातो म्हणजे दोन्ही प्रकारे जातो, मग ते आणखी लक्षात येईल. आर टू आर घेतला होता ना आपण, आर टू आर ए आणि एफ ऑफ ए. तर हे काय सांगतंय डेफिनेशन? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट काय मिळतो? कोण घ्यायचा असतो? एप्सिलॉन. मिळतो काय? डेल्टा. सच दॅट एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए लेस देन एप्सिलॉन कधी? when x minus a less than डेल्टा. आता मी पहा थोडा वेळ याला असं थोडस ऍडजस्ट करतो. काय करतो पहा, हे स्टेटमेंटला मी असं म्हणू शकतो का? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0
there exists delta greater than 0 such that x minus a less than delta implies f of x minus f of a less than epsilon. असं म्हणू शकतो. हे पाहायचा अर्थ काय होतो, हे कधी ट्रू आहे ज्यावेळेस हे ट्रू असेल. पुन्हा पहा, हे कधी ट्रू आहे ज्यावेळेस हे ट्रू असेल. म्हणजे हे ट्रू असल्यावर हे ट्रू असणार आहे. मी इथे तेच लिहिलं मी, हे दोन्ही चालतात. x मायनस ए लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए डेल्टा. आता याला जर मी आणखी वेगळ्या प्रकारे लिहिलं तर तुम्हाला हे माहित असेल, मॉड ऑफ एक्स लेस इक्वल ए, याचा अर्थ काय होतो, मायनस ए कॅल्क्युलस मध्ये झाला असेल एक्स लेस दॅन ए. झाले काय कॅल्क्युलस मध्ये? हो सर. कुठतरी झालंय, हो कॅल्क्युलस मध्ये झालं असेल. मग याला कसं लिहिता येईल? मायनस डेल्टा मायनस लेस दॅन एफ मायनस ऑफ ए लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज काय होईल? मायनस एप्सिलॉन मायनस एप्सिलॉन स्ट्रिक्टली एफ लेस ऑफ एक्स दॅन मायनस एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए लेस दॅन एप्सिलॉन असं होईल. आता मी ए दोन्ही ए ऍड केला सगळीकडे तर काय होईल? ए मायनस डेल्टा लेस दॅन ए प्लस डेल्टा इम्प्लाइज हे काय येईल? एफ ऑफ ए ऍड केल्यावर एफ ऑफ ए मायनस एप्सिलॉन एफ ऑफ एक्स लेस दॅन एफ ऑफ ए प्लस एप्सिलॉन. हे लक्षात आलं? हे लक्षात आलं का? सॉरी, चुकीचा प्रश्न, रॉंग हो क्वेश्चन. आता यालाच मी थोडस वेगळ्या प्रकारे लिहितो. म्हणजे काय, एक्स हा कोणत्या इंटरवल मधला आहे? एक्स हा कोणत्या इंटरवल मधला आहे? ए मायनस डेल्टा आणि ए प्लस डेल्टा. आणि एफ ऑफ एक्स कोणत्या इंटरवल मधला आहे? एफ ऑफ एक्स कोणत्या इंटरवल मधला आहे? तर एफ ऑफ ए मायनस मायनस एप्सिलॉन एफ ऑफ ए प्लस एप्सिलॉन. पहा म्हणजे काय, ह्याच डेफिनेशनला मी कसं मॉडिफाय केलं, एक जर या इंटरवल मधला असेल तर एफ ऑफ एक्स कोणत्या याच्यात मिळाला पाहिजे? या इंटरवलला. म्हणजे पहा आता याला मी इथं कसं पाहतो, त्याच्या लाईन इथे कशा पाहतो, कोणताही इप्सिलॉन घ्या. म्हणजे मी काय केलं, हा इप्सिलॉन घेतला, हा इप्सिलॉन घेतला म्हणजे मी काय घेतलं तर हा इंटरवल घेतला. कोणता? हा एफ ऑफ ए प्लस इप्सिलॉन. इंटरवल म्हणजे एफ ऑफ ए प्लस इप्सिलॉन हा येईल, कारण ए च्या पुढे तुम्हाला एफ ऑफ ए च्या पुढे किती जायचं? एप्सिलॉन जायचंय. आणि एफ ऑफ ए च्या मागे काय यायचंय? एप्सिलॉन यायचंय. एफ ऑफ ए मायनस एप्सिलॉन. हे लक्षात आलं? हा घेतला तर ह्या इप्सिलॉन साठी मला काय मिळायला पाहिजे? प्रत्येक इप्सिलॉन साठी मी हा इप्सिलॉन घेतला तर मला काय मिळायला पाहिजे? डेल्टा मिळायला पाहिजे. डेल्टा कसा मिळायला पाहिजे तर पहा, डेल्टा असा मिळाला पाहिजे ए मायनस डेल्टा, म्हणजे कुणाच्या भोवती मिळायला पाहिजे? ए च्या भोवती. म्हणजे कसं मिळायला पाहिजे? असं मिळायला पाहिजे, ए प्लस डेल्टा आणि ए मायनस डेल्टा. आणि कसं मिळायला पाहिजे? कसं मिळायला पाहिजे सांगा? एक जर मी या सेट मधला घेतला ए मायनस डेल्टा आणि हे, त्याची इमेज कुठे गेली पाहिजे? या सेट मध्ये गेली पाहिजे. म्हणजे एक्स जर इथं घेतला तर एफ ऑफ एक्स कुठे गेला पाहिजे हे सांगते ना. एक जर या सेट मधला असेल तर एफ ऑफ एक्स कुठे गेला पाहिजे? असं असं जर प्रत्येक वेळेस झालं, प्रत्येक एक साठी झालं, हा इथं कुठेतरी गेला, हा इथं कुठेतरी गेला, म्हणजे याची पूर्णच्या पूर्ण इमेज ही याच्या आत गेली, याची पूर्णच्या पूर्ण इमेज आत गेली तर फंक्शन काय असतं? कंटिन्युअस असतं, इन्क्लुडिंग ए. आणि एक्सक्लुडिंग ए जर आत गेली तर त्याला म्हणायचं लिमिट एक्झिस्ट आहे, ते एल असतं. आणि इन्क्लुडिंग जर ए असेल तर ती कंटिन्युटी असते. ते थोडस फॉर्म्युलेशन वेगळं केलंय. आपली जी डेफिनेशन एप्सिलॉन डेल्टा, त्याच डेफिनेशनला थोडस मॉडिफाय केलंय. आता आपण तेच थोडस एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन दाखवू. तेच काय करू आपण,
पर्टिक्युलर सॅम्पल घेऊन दाखवू. साधं एक्झाम्पल घेऊ आपण. कोणाला घ्यायचं एखादं एक्झाम्पल सोपं? एफ हे फंक्शन आर पासून आर पर्यंत. मला आधी आर ची एक्सप्लेन करायची गरज नव्हती, पण मेट्रिक स्पेस मध्ये आपण डायरेक्ट शिरू शकलो असतो. पण आता करू तुमचे पॉइंट क्लिअर जर नसतील तर. एफ हे फंक्शन आहे आर पासून आर पर्यंत. कोणाला काही एक्झाम्पल सांगायची इच्छा आहे? काय घेऊ मी माझं? एफ हे फंक्शन आहे आर पासून आर पर्यंत. कोणाला इच्छा आहे सांगायची? डिफाईन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, मीच घेतो 2x. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x हे फंक्शन आहे. आता मला काय करायचं, या फंक्शनचं लिमिट काढायचं. ऍट ए इज इक्वल टू, आपण काय करू, किती घ्यायचं, 2 घेतल्यावर 4 होईल. 2 घेऊ आपण. ऍट 2 इज इक्वल टू, लिमिट काढायचं म्हणजे कंटिन्युटी शो करायची. तर माझ्या डेफिनेशननी जर चेक केलं, म्हणजे आपल्या डेफिनेशननी जर चेक केलं, एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय येणार आहे, 2x म्हणजे लिमिट लिमिट एक्स टेन्स टू लिमिट एक्स टेन्स टू ए. इथं एक्स टेन्स टू 2, फंक्शन काय 2x किती येईल सांगा बरं. कंटिन्युटी येईल 4. म्हणजे मला काय दाखवायचंय, हे फंक्शन कंटिन्युअस आहे. म्हणजे डेफिनेशनने काय दाखवायचंय, फंक्शनल व्हॅल्यू इज इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू. याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आहे, आताच पाहिली ना आपण, किती लिमिटिंग व्हॅल्यू 4 आहे. हा, आणि फंक्शनल व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ 2 काढायचा. फंक्शनल व्हॅल्यू किती आहे, एफ ऑफ 2. याच्यात जर एक्स इज इक्वल टू टाकलं तर 4 आहे, म्हणजे हा इज इक्वल टू काय आहे, एफ ऑफ 2 आहे. आपण असं सांगू शकतो की हे फंक्शन काय आहे, ते तुमचं कंटिन्युअस येत आहे ऍट एक्स इज इक्वल टू 2. हे झालं. पण मला असं नकोय, मला एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन पाहिजे. या डेफिनेशनने झालं ठीक, लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू. इथं काय अडचण येणार नाही. पण मग ऍक्च्युली मला डेफिनेशननी दाखवण्यापेक्षा आधी मला ग्राफिकली पाहिजे, मग डेफिनेशननी पाहिजे. हे काय आहे तर पहा, याचा ग्राफ काढला. याचा ग्राफ काय येईल, याच्यात आहे का ग्राफ, ग्राफ नाही वाटतं. बघू आपण इथं काढू. होते चांगले. हा ग्राफ कसा येईल कोण सांगेल, असं येईल ना. असेल का ग्राफ, हा थोडासा इकडं असा, मी पॉइंट काढतो. हा 1, हा 2, हा 3. 1 ची इमेज 1, 2 ची इमेज 4, 3 ची इमेज 6. असेल ना. हा झाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ची इमेज 2 येईल सर.
सॉरी 1 ची इमेज 2, 1 ची इमेज किती 2 आली, 2 ची इमेज 4, 3 ची इमेज 6 असं येईल. बरोबर, हे झालं. आता मला लिमिट कुठं चेक करायचंय, मी रेड कलरने करतो. लिमिट कुठं चेक करायचंय, ऍट At 2. 2, ऍट 2 करायचंय. आता हे काय करतंय, डेफिनेशन काय आहे, फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय आहे, डिस्टन्स बिटवीन एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए, मी डायरेक्ट घेतो हे 2 लेस दॅन एप्सिलॉन वेन, कधी, ज्यावेळेस एक्स मायनस ए किती आहे 2 लेस दॅन डेल्टा असेल त्यावेळेस. म्हणजे पहा इथं याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल, याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढता येईल, त्याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, डेल्टाची व्हॅल्यू देता येईल. आता याच्यावरून जर मी सॉल्व्ह करायला गेलो, 2x मायनस 4 लेस दॅन एप्सिलॉन मायनस लेस दॅन एप्सिलॉन, हे करेक्ट आहे का याच्यावरून? हो सर. आता इथं मला काय मिळेल, एवढं करायची गरज नाही ऍक्च्युली, मी डायरेक्ट सांगतो, आपण काय त्याच्यात जायचं नाही एवढं. इथं पहा, इथं जर मी एप्सिलॉन घेतला, इथं जर एप्सिलॉन घेतला, हा काय झाला 4 प्लस एप्सिलॉन आणि 4 मायनस एप्सिलॉन, बरोबर. इथं जर मी एप्सिलॉन घेतला तर काय व्हायला पाहिजे, ह्या एप्सिलॉन साठी मला काय मिळायला पाहिजे, डेल्टा मिळायला पाहिजे, असा डेल्टा मिळायला पाहिजे. म्हणजे हा काय 2 प्लस डेल्टा आणि हा काय, सॉरी 2 मायनस डेल्टा आणि हा काय 2 प्लस डेल्टा असा मिळायला पाहिजे. कसा, ज्यावेळेस एक्स आणि 2 मधलं डिस्टन्स, म्हणजे हे एक्स आणि 2 मधलं डिस्टन्स म्हणजे या इंटरव्हल मधला जर असेल तर एफ ऑफ एक्स आणि 4 मधलं डिस्टन्स काय पाहिजे, लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. म्हणजे कसं, याच्या इमेज थोडक्यात मी मग कसं सांगितलं होतं, एक्स जर या इंटरव्हल मधला असेल 2 मायनस डेल्टा 2 प्लस डेल्टा, तर एफ ऑफ एक्स कुठला यायला पाहिजे, एफ ऑफ एक्स कुठला यायला पाहिजे 4 मायनस एप्सिलॉन, म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे हाच ना 2x, 4 मायनस एप्सिलॉन आणि 4 प्लस एप्सिलॉन इथला यायला पाहिजे, म्हणजे या इंटरव्हल मधला यायला पाहिजे. म्हणजे हा जर इथला घेतला एक्स तर हा इंटरव्हल मध्ये यायला पाहिजे, हा घेतला हा इंटरव्हल मध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय, याच्या तुम्ही सगळ्याच्या इमेज काढल्या तर त्या सगळ्याच्या इमेज कुठे यायला पाहिजे, या इंटरव्हल मध्ये यायला पाहिजे. लक्षात आलं, सगळ्याच्या इमेज या इंटरव्हल मध्ये यायला पाहिजे. हो. असं जर झालं तर ते फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. यात काय कोणाला अडचण, सर एक्स ऍक्सिस वर जे पॉइंट दिलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांची इमेज तिकडे यांच्यामध्ये जाणार आहे का मग? हो, जायला हवी. असं जर झालं, प्रत्येक एप्सिलॉन इथला तुम्ही एप्सिलॉन घ्यायचा, तो एप्सिलॉन घेतला तिथे तुम्हाला डेल्टा मिळायला पाहिजे. नाही मिळाला आणखी छोटा करा, नाही मिळाला आणखी छोटा करा, नाही मिळाला आणखी छोटा करा. असा जर तुम्हाला मिळाला डेल्टा की याच्या सगळ्याच्या सगळ्या इमेज कशात जाणार आहे, एप्सिलॉन मध्ये जाणार आहे यामध्ये, तर त्याला काय म्हणायचं, कंटिन्युअस म्हणायचं प्रत्येक एप्सिलॉन साठी. आता मी हा डेल्टा घेतला तर चालेल का, हा डेल्टा घेतला त्याची इमेज सगळे जातील का त्याच्यात, नाही. पण डेल्टा ही माझी चॉईस आहे ना, मी किती छोटा घेऊ शकतो. डेल्टा ही शोधायचा आहे, असा डेल्टा शोधायचा की त्या इमेज सगळ्या त्याच्यात गेल्या पाहिजे. हे शोधणं गरजेचं असतं. इथपर्यंत कोणाला काही अडचण, काय विचारायचं आहे? होप समजलं असेल. आता होपच करायची फक्त, बाकी काय करू शकतो आपण.
डेफिनेशन तुमची झालेली आहे, कॅल्क्युलसला झालेली, ऍडव्हान्स कॅल्क्युलसला झालेली आहे. आता मी थोडस वेगळं नोटेशन देतो. काय करतो, थोडस वेगळं नोटेशन देतो. मग त्या नोटेशनवर आपण पुढे जाऊ, मग ऍक्च्युअली याला जाऊ आपण. तर हे ओपन बॉलचं नोटेशन देतो याच संदर्भात. BAR इथं तात्पुरतं हे नोटेशन लक्षात घ्या, मग आपण मॅट्रिक्स स्पेस मध्ये जाऊ. ओपन बॉल BAR, याला काय म्हणायचं, ओपन बॉल. हा जो बी सिम्बॉल आहे हा कशाचा आहे, ओपन बॉलचा. हा ए आहे, हे काय आहे, सेंटर आहे. आणि हा आर ही काय आहे, रेडियस आहे. ओपन बॉल, सेंटर आणि रेडियस. रेडियस म्हणजे काय असणार, सेंटर म्हणजे काय असणार आहे, ऍक्च्युअली सर्कल टाईप. हे काय असणार आहे, सर्कल टाईप. पण हे इथं आपल्याला सर्कल म्हणजे 2 डायमेन्शन मधलं घ्यायचं नाही, त्याच्यामुळे हा जनरलाइज फॉर्म आहे ओपन बॉल. तर हा काय करतो पहा, सध्याला आपण रिअल मध्ये येतं, हा काय करतो, असे सगळे एक्स पॉइंट घेतो आर मधले, म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक मधले, की ज्याचं डिस्टन्स ए पासून किती आहे, लेस दॅन आर. म्हणजे हा सेंटर झाला आणि हा काय झाला, रेडियस झाला. याचा काय अर्थ आहे, मग जो आपण अर्थ काढला ना तोच. या ओपन बॉलला मी थोडस एक्सप्लिसिट लिहिण्याचा प्रयत्न केला. तर काय काय येईल सांगा बरं, एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट, हा आर जर इकडे घेतला तर मायनस आर लेस दॅन एक्स मायनस ए लेस दॅन आर. म्हणजे काय, एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट, ए जर ऍड केला तर ए मायनस आर लेस दॅन एक्स लेस दॅन ए प्लस आर. म्हणजे काय पाहिजे, एक तर एक्स हा आर मधला पण पाहिजे आणि एक्स हा या इंटरव्हल मधला पाहिजे. म्हणजे हा नथिंग बट काय आला, ए मायनस आर आणि ए प्लस आर इंटरव्हल आला. म्हणजे पहा आता मी काय केलं, मी या इंटरव्हलला या स्वरूपात लिहू शकतो, कारण मला जनरलाइज करायचंय. या इंटरव्हलला या स्वरूपात लिहू शकतो. याच्यात कुणाला काय अडचण, हे नोटेशन दिलं मी नाही सर. ओपन बॉल, याला नाव काय म्हटलं, ओपन बॉल. ह्या सगळ्या गोष्टी आता पाहिल्यात ना, याला जनरलाइज करायचंय, कारण आपल्याकडे डिस्टन्स मोजण्याचे वेगवेगळे प्रकार आहे ना. वर जे पाहिलं त्याला आपल्याला जनरलाइज करायचं, इथं जनरलाइज करायचं. ही डेफिनेशन कळली ओपन बॉलची. म्हणजे याला काय म्हणता येईल, हा इंटरव्हल म्हणायचा ह्याला. समजलं, सॉरी रॉंग क्वेश्चन. हो. समजलं सर. पुढचं पाहू. आता पहा, मी इथं काय केलंय आता जस्ट, की ओपन बॉल BAR हा काय आहे आपला, तर काय आहे, ए मायनस आर आणि ए प्लस आर हा इंटरव्हल आहे. हा काय ए मायनस आर आणि हा ए प्लस आर. ऍक्च्युअली डेफिनेशन काय, याची डेफिनेशन पण लिहू. हा आर मध्ये सध्याला बरं का, आर मध्ये म्हणजे आर डॅश मध्ये, एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन आर. आर ही रेडियस आहे त्याप्रमाणे. आता हा जर ड्रॉ केला तर आपला काय येणार आहे, ही रिअल लाईन आहे ना, ह्या रिअल लाईन वरच येणार आहे. हा रिअल लाईन वरचा काय येणार आहे, हा ए झाला आणि ए मायनस आर आणि ए प्लस आर, हा ए प्लस आर आणि ए मायनस आर, हे असं. मग हा इंटरव्हल नथिंग बट काय मिळतोय तुम्हाला, तर हा मिळतोय एवढा. हा जो आहे याला काय म्हणायचं, ओपन बॉल. हा जो मिळाला ना, त्याला काय म्हणायचं, ओपन बॉल. आता आपण पुन्हा कंटिन्युटीच्या डेफिनेशन वर येऊ. कंटिन्युटीची डेफिनेशन काय होती, फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट, म्हणजे एफ ऑफ एक्स लिमिट ऍट ए. मी काय त्याच्यात आणखी जात नाही, मी फक्त आता आपण रिअलचं चालू आहे. सच दॅट एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए
याला आपण मग लिहिलं तसं लिहू आपण. काय लिहिलं? मॉड ऑफ x मायनस ए लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए लेस दॅन एप्सिलॉन. यालाच आपण कसं रिप्लेस केलं होतं? ज्यावेळेस x हा ए मायनस डेल्टा आणि ए प्लस डेल्टा मधला असेल त्यावेळेस काय सांगितलं होतं आपण? एफ ऑफ एक्स हा कुठला पाहिजे? एफ ऑफ ए मायनस एप्सिलॉन आणि एफ ऑफ ए प्लस एप्सिलॉन या सेट मधला पाहिजे. एफ ऑफ ए मायनस एप्सिलॉन आणि एफ ऑफ ए प्लस एप्सिलॉन या सेट मधला पाहिजे. हे पाहिलं होतं. पण आता पहा बरं, याला आपण काय म्हटले? जस्ट काय म्हणले? एक्स बिलॉंग्स टू, ओपन इथं बॉल. पहा ना, ओपन बॉल आर रेडियसचा, पण इथं रेडियस किती घ्यावा लागेल? इथं रेडियस किती घ्यावा लागेल? डेल्टा. म्हणजे एक्स जर ओपन बॉल बी ए डेल्टातला असेल तर एफ ऑफ एक्स हा पण तेच आहे, हा इंटरव्हल आहे ना, हा त्याचा सेंटर झाला आणि हे काय झाली? रेडियस झाली. म्हणजे हा कशातला पाहिजे? ओपन बॉल बी ए एप्सिलॉन. समजलं हे? हो सर. म्हणजे पहा, मी नावं बदलत चाललोय कारण मला जनरलाइज करायचंय. पहिल्यांदा आपण कोणती डेफिनेशन पाहिली? जस्ट लिमिटिंग डेफिनेशन पाहिली. नंतर कोणती पाहिली? एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन पाहिली. पण एप्सिलॉन डेल्टाला मी काय केलं? इंटरव्हलच्या भाषेत मांडलं. आता इंटरव्हलची भाषा पण सोडून दिली. आता कशात मांडतोय मी? ओपन बॉलच्या भाषेत मांडतोय. आता कशात मांडतोय? ओपन बॉलच्या भाषेत. हे आता आपल्याला ओपन बॉल इन जनरल पाहिजे आहे आधी. इथं पर्टिक्युलर ओपन बॉल सोपा आहे. ओपन बॉल काय आहे? इथं इंटरव्हल आहेत. इन जनरल काय असेल ते पाहू आपण. ओपन बॉल चालू झालं. मिडल पासून स्टार्ट होते वाटतं. हो पण मग आता मी इन जनरल ओपन बॉल काय आहे ते सांगतो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मला कंटिन्युटी डेफिनेशन अजून आपण पाहिलेली नाही मॅट्रिक्स स्पेस मध्ये. आपण फक्त कुठं पाहिलेली आहे? रिअल नंबर मध्ये चाललंय आपल्याला. हे रिअल नंबर गरजेचं आहे. आता पाहू आपण डेफिनेशन ओपन बॉलची. काय असेल कोण सांगेल का? मी आधी काही कंडिशन सांगतो मग सांगा मला. लेट एम रो बी मॅट्रिक्स स्पेस. एम रो हा काय आहे? मॅट्रिक्स स्पेस आहे. ए बिलॉंग्स टू एम असेल आणि आर हा ग्रेटर दॅन 0 आहे. देन ओपन बॉल बी ए आर कसा डिफाईन करणार? क्लोज ब्रॅकेट असलं तरी ओपन बॉलच म्हणायचा बरं का. कसा डिफाईन करणार सांगा बरं? मगाचच वाक्य आहे. मगाचच वाक्य आहे. काय आहे सांगा बरं? या ओपन बॉल मध्ये काय असतात? इथंच आहे. त्याला कसं रीड करायचं? या ओपन बॉलला नाही, इथं आपण लिहू ओपन बॉल ए आर. याला कसं रीड केलं होतं आपण? असे आर मधले रिअल नंबर मधले एक्स कसे? सच दॅट कसे की ज्यांचं डिस्टन्स ए पासून किती आहे? लेस दॅन आर आहे. मग इथं काय डेफिनेशन येईल सांगा बरं? इथं आता मी आर नाही घेतलेला, काय घेतलेला आहे? एम घेतलेला आहे. सांगा बरं काय येईल?
चुकीचं सांगा. belongs to M. असे एम मधले एक्स बरोबर कसे की ज्यांचं डिस्टन्स काय कुणापासून काय कितीपेक्षा मोठं लहान असं पाहिजे. काय पाहिजे. मी इथं वाचताना काय वाचलंय, मी इथं रीड करताना काय वाचलंय, रिअल नंबर मधले असे एक्स की ज्यांचं डिस्टन्स ए पासून किती आहे, लेस दॅन आर. Less मी हे वाचताना जनरलाइज वाचले ना, मी थोडी मॉड वाचलाय. आपल्याकडे डिस्टन्स कसं आहे, जनरलाइज आहे. मी वाचताना कसं वाचलंय, जनरलाइज वाचलंय. मी असं नाही वाचलं मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन आर. मी यासाठीच असं नाही वाचलं की मला हे स्टेटमेंट खाली ते एम वर लिहायचं. मला हे स्टेटमेंट कशावर लिहायचं, एम वर. मग काय येईल आता सांगा बरं. डिस्टन्स बिटवीन एक्स आणि ए. पण डिस्टन्स कशाने मोजतो मी, रो ने मोजतो ना मॅट्रिक. एक्स आणि ए हे किती पाहिजे, लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. ही झाली ओपन बॉलची डेफिनेशन इन हे. इथून आपलं आहे चालू, दुसरा युनिट इथून चालू झालाय बरं का, आधीपासून नाही. ते फक्त आपल्याला वॉर्मअप होतं की रिअल म्हणजे काय, काय कसं आहे. ओपन बॉल. आता पर्टिक्युलर आपण याची एक्झाम्पल पाहू. मग मेट्रिक घ्यावं लागेल ना मला. याचे जर पर्टिक्युलर एक्झाम्पल पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, मेट्रिक घ्यावं लागेल. आता काय येईल मेट्रिक पाहू आपण. एखादं पहिलं एक्झाम्पल आपण जे घेतलंय तेच घेऊ. एम इज इक्वल टू आर डॅश घ्या. आर डॅश म्हणजे कोणता मेट्रिक आहे, कोणता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक किंवा त्यालाच काय म्हणतात, युज्युअल मॅट्रिक म्हणतात. याच्यातला रो कसा डिफाईन केलेला आहे, एक्स मायनस ए असा डिफाईन केलेला आहे. मग याला जर आपण म्हटलं की ह्याच्यातला मॅट्रिक्स ए आर, तर काय होईल, डेफिनेशन जायचं एक्स बिलॉंग्स टू एम. एम म्हणजे काय तुमचा आर आर डॅश सच दॅट डिस्टन्स बिटवीन एक्स ए. डिस्टन्स बिटवीन एक्स ए काय, मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन एप्सिलॉन. आणि हाच आपण चेक केला तर हा काय, ए मायनस सॉरी आर आहे, आर इथं काय आर सेक्शन आर, हा आर हे झाले. आणि हाच काय आहे, ए मायनस आर आणि ए प्लस आर. हे कुठं आर डॅश मध्ये. इथपर्यंत कोणाला काय अडचण, हे पहिलं एक्झाम्पल झालं. नाही सर. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. दुसरं एक्झाम्पल काय घेऊ, लेट एम इज इक्वल टू आर टू. इथं मेट्रिक दिला नाही तर अजून काय करायचं, इक्लुडियन टू मेट्रिक. इथं मेट्रिक दिला नाही तर काय करायचं, इक्लुडियन टू मेट्रिक. आता इथं पहा, इथं सेंटर दिलंय, सेंटर दिलंय पर्टिक्युलर घेऊ आपण 0. 0 म्हणजे काय, ऑर्डर टू टपल्स असेल ना, ऑर्डर पेअर असेल ना. आणि इथं पी हा पॉइंट दिलाय, एक्स म्हणजे ए आणि आर देण्याच्या ऐवजी आर सॉरी आर 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 काय घेऊ आपण, 1 घेऊ. आर इज इक्वल टू काय, आपल्याला ओपन बॉल साठी काय लागतं, काय लागतं, एक सेंटर आणि सेंटर रेडियस. लागतं आणि रेडियस. इथं आपण सेंटर आणि रेडियस दिली. आता मला हा ओपन बॉल काढायचा आहे. कोणता ओपन बॉल येईल, ओपन बॉलची डेफिनेशन काय आहे, x belongs to X R belongs to R such such that that
डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन रेडियस. लेस दॅन हा बरोबर, ही डेफिनेशन आहे. आता पहा आपण काय करू. आता इथं मी पर्टिक्युलर हे R2 आहे. R2 मधले म्हणजे हे पॉइंट एक्स असतील का? नाही. हे पॉइंट काय असतील? P असं म्हणू. आता मी पहा याला काय म्हणतो, हा जो A आहे हा सेंटर काय आला आपला? ओरिजिन आलं. रेडियस किती आली? 1 आली. हे जे एक्स आहे त्या जागी काय म्हणतो मी? P बिलॉंग्स टू R2 म्हणतो ना, कारण ऍक्च्युअली इथं मला सॉरी इथं मिस्टेक, हे कशातलं घ्यायचं असतं? एम मधलं घ्यायचं असतं. हे कशातलं घ्यायचं असतं? एम मधलं. हा. P बिलॉंग्स टू R2 सच दॅट काय होणार आहे? डिस्टन्स बिटवीन P आणि डिस्टन्स बिटवीन P, कारण P घेतलेले. P काय आहे तुमचे? तर ऑर्डर पेअर XY. P काय आहे? ऑर्डर पेअर XY. हे लक्षात घ्या, कारण R2 मधले P आणि A काय आहे? ओरिजिन. यातलं डिस्टन्स किती आहे? लेस दॅन 1. हे समजलं? पण इथं मेट्रिक कोणता दिलेला आहे? जर मेट्रिक दिला नाही तर R2 वरचा स्टँडर्ड मॅट्रिक म्हणजे इक्लुडियन 2 मेट्रिक. इक्लुडियन 2 म्हणजे सरळ रेषेने अंतर मोजायचं, आणि सरळ रेषेने अंतर मोजतो त्याचं काय आहे? सच दॅट हे काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ x1 मायनस x2 y1 मायनस y2 असंच आहे ना? सरळ हो. रेषेने तेच सर. हा, मग ते दिलं नाही मेट्रिक तर त्याला इक्लुडियन 2 मेट्रिक म्हणायचं. इक्लुडियन 3 जितकं तुम्ही आहेत ते सरळ मोजायचं. म्हणजे पहा हा P काय आहे? XY, आणि ओरिजिन म्हणजे 0 काय आहे? O काय आहे? 0 0. 0 त्यातलं डिस्टन्स कसं येणार आहे? x1 मायनस x2 म्हणजे x मायनस 0. मी असं लिहितो, x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे असं लेस दॅन काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. हा काय येईल पुढं? लिमिट संपली वाटत. चालू करतानाच मधून केले वाटत. काय येईल सांगा बरं हे? mod of x square plus P belongs to R2 such that mod नाही डायरेक्ट येईल ना, x under square root. plus y square याचं स्क्वेअर रूट येईल Oh. लेस दॅन 1. हे कसं करायचं? खालीच झालं नाही हे. क्रॉप करता येते का नाही काय माहिती. वरलेलं पाहिजे होतं, खाली गेलं सगळं. बरं पुन्हा लिहू, ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नोट्स बरे होतील. दुसरं एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण? m इज इक्वल टू R2 घेतला होता. जो A होता जे सेंटर, तो काय होता? 0 0. R2 मध्ये तोच आहे ना, आणि रेडियस किती घेतली होती? 1. आपली ओपन वॉलची डेफिनेशन काय आहे? आधी ओपन वॉलची डेफिनेशन लिहायची. अशी x बिलॉंग्स टू m सच दॅट डिस्टन्स बिटवीन x a हे किती पाहिजे? लेस दॅन r पाहिजे या डेफिनेशनने. मग इथं आपण a हा काय होता? ओरिजिन होता, आणि r हा काय होता? 1 होता. डेफिनेशननी x घेण्याच्या ऐवजी मी p घेतो. p हे काय आहे? ऑर्डर पेअर XY आहे, कारण मला ते शोधायचे. p घेतो. कुणातले घेतो? वाटलं तर p ला आपण असं लिहू आणखी, ऑर्डर पेअर XY. हे कोणातले घेतो? R2 मधले घेतो. सच दॅट डिस्टन्स बिटवीन O आणि P. P आणि O घ्यायचं का O आणि P घ्यायचं? का काही घेतलं तरी चालेल? O हा 0 0 आहे, मग काही पण घेतलं तर चालेल. तसं नाही, O आणि P म्हणजे इथं असं लिहायचं का असं लिहायचं? हे हा प्रश्न आहे माझा. का दोन्ही चालेल?
दोन्ही नाही चालणार, खालचं चालेल बघ. का बरं? ते आपण मॉड ऑफ अंडर रूट ऑफ x1 मायनस x2 घेतो तेव्हा साइन चेंज, पण ते स्क्वेअर निघाल्यानंतर पॉझिटिव्ह काय हे माहिती. आपल्याला तिथे जायचं नाही एवढं. रो हा मेट्रिक दिलेला आहे बरोबर. रो काय दिलेला आहे? मेट्रिक दिलेला आहे. 3 नंबरची प्रॉपर्टी काय आहे? रो ऑफ xy इक्वल टू रो ऑफ yx. काही चालेल लिहा वाटतं. ना, काहीही लिहा. ज्यावेळेस तुम्हाला मेट्रिक दिलाय ना, तुम्ही डिस्टन्स बिटवीन ओपी लिहा किंवा पीओ लिहा, काही फरक पडत नाही. हो. लेस दॅन काय? लेस दॅन काय? 1 हे असं. आता मी याला थोडं इकडे लिहितो. हा काय असणार आहे? असे सगळे पॉइंट असणार आहे. इथं फक्त आता एक्स वाय लिहितो थोड्या वेळ. R2 सच दॅट याचं जर कॅल्क्युलेट केलं तर हा किती येणार आहे? एक्स स्क्वेअर किंवा 0 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर लेस दॅन 1 हे विच इज इक्वल टू xy बिलॉंग्स टू R2. याचा जर स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि दोघांचा स्क्वेअर केला तर काय येणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लेस दॅन 1. 1 स्क्वेअरचा काय असतो? 1 असतो. म्हणजे हा नथिंग बट काय आहे? हा काय कोण सांगेल? इक्वेशन कशाचं आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल. कायचं? सर्कलचं. म्हणजे हा काय आला? सर्कलच्या आतील पार्ट आला. हा काय आला? सर्कलच्या आतील पार्ट. इक्वल टू 1 असतं, लेस इक्वल तर बाउंड्री पण आली असते, पण इथं बाउंड्री येते का? नाही. म्हणजे हा जर ओपन बॉल काढला तुम्ही तर हा ओपन बॉल असा येतो. एक्सक्लुडिंग बाउंड्री हा जो ओपन बॉल आहे हा काय आला? O1. म्हणजे ओपन बॉल कसाही असू शकतो सेटने. आपण ज्याच्यात पाहू ना त्याच्यात असेल. आता आणखी एक इंटरेस्टिंगली एक्झाम्पल यालाच कंटिन्यू करू. ह्या एक्झाम्पलला यालाच कंटिन्यू करायचं म्हणजे काय करायचं? आपण पुढचा एक्झाम्पल पाहू. m इज इक्वल टू काय करतो मी? R3 घेतो. m इज इक्वल टू काय करतो? R3 घेतो. आता m इज इक्वल टू जर मी R3 घेतला आणि a हा तोच घेतला ओरिजिन म्हणजे 0 0 0. आता 3 टपल येतील आणि r इज इक्वल टू 1 घेतला तर काय येईल? डायरेक्टली लिहू आपण आता. ओपन बॉल B01 इज इक्वल टू असे सगळे P, पण इथं P काय घ्यावं लागेल मला? X, Y आणि Z घ्यावं लागेल. का? कारण R3 मधला आहे. सच दॅट डिस्टन्स बिटवीन P आणि O हे काय पाहिजे? लेस दॅन 1 पाहिजे. इथं पण इक्लुडिंग मॅट्रिक येईल. इथं पण इक्लुडिंग मॅट्रिक म्हणजे काय? असे सगळे X, Y, Z R3 मधले की ज्यांचं डिस्टन्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ O. P चा पहिला कोऑर्डिनेट काय आहे? x मायनस 0 स्क्वेअर म्हणजे काय आला? x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर प्लस z मायनस 0 स्क्वेअर लेस दॅन 1 हे असं. म्हणजे याला जर कॅल्क्युलेट केलं तर x y z बिलॉंग्स टू R3 सच दॅट हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा स्ट्रिक्टली लेस दॅन काय येईल? 1 येईल. आणि हेच कशाचं इक्वेशन झालं कोण सांगेल? कशाचं इक्वेशन झालं हे? इलिप्स. इलिप्सचं नाही ना, झेड आला म्हणजे 3 डायमेन्शन आलं. 3 व्हेरिएबल आले म्हणजे काय आलं? 3 डायमेन्शन आलं. कशाचं इक्वेशन आहे हे? एक्स वाय आणि झेड हे कशाचं इक्वेशन आहे? स्पेअरचं इक्वेशन आहे.
म्हणजे हा ओपन बॉल काय आला पहा, मी ज्यावेळेस आर डॅश घेतला त्यावेळेस ओपन बॉल माझा इंटरव्हल आला. ज्यावेळेस मी R2 घेतला त्यावेळेस माझा ओपन बॉल काय आला, त्यावेळेस माझा ओपन बॉल काय आला तर सर्क्युलर रिजन आला, आतला इंटेरियर ऑफ सर्कल. ज्यावेळेस मी R3 घेतला तर माझा काय आला, स्पेअरचा आतला रिजन आला. R4 घेईल त्यावेळेस यालाच काय म्हणतात माहिती का, 3 डायमेन्शनल सर्कल. त्यालाच काय म्हणायचं, 3 डायमेन्शन सर्कल. म्हणजे तुम्ही जर R4 घेतला तर तुमचं 4 डायमेन्शनल सर्कल येईल. ते आपण नाही इमॅजिन करू शकत, मी तरी, पण ते त्या प्रकारे येईल. समजलं काय आलं, ओपन बॉल म्हणजे काय, त्यातलं युनिट असे सगळे पॉईंट की ज्याचा डिस्टन्स लेस दॅन 1 आहे. असे इथून आता हा सेंटर झाला तुमचा O, हा O झाला. यातलं कुठलाही पॉइंट घ्या तर या कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स काय असणार आहे, लेस दॅन 1 असणार आहे ओरिजिन पासून, या फॉर्म्युल्याने, म्हणजे या डिस्टन्सने, या डिस्टन्सच्या फॉर्म्युल्याने. खूप समजलं असेल थोडं, का नाही समजलं? नको. ओपन बॉलचे आन्सर आहे पण ओपन बॉलच आहे. हे नाही जमत. हे नाही काही कामाचा हा शेप. एवढेच असतील. समजला हा ओपन बॉल कसा येईल? नेक्स्ट पाहू आपण. आणखी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल, 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू. मी M हा सेट घेतला, क्लोज इंटरवल 0-1. आता तुम्ही काढून द्यायचा आहे मला हा, आणि याच्यावर मॅट्रिक कसा केला, डिफाईन. हा मेट्रिक डिफाईन केला, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक. कोणता आहे हा, पण कुणावर केलाय, M वर केलाय बर का. मग हा फाइंड करा. फाइंड काय येईल, 1 मिनिट. आता हे पण मी पुन्हा तीच चुकी केली. चौथं एक्झाम्पल, लेट M इज इक्वल टू काय घेतलं होतं, सॉरी, क्लोज इंटरवल 0-1. डिफाईन काय केलं होतं, रो ऑफ xy इज इक्वल टू मॉड ऑफ x मायनस y. मॅट्रिक कोणता घेतला होता, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक. आपल्याला काय फाइंड करायचं होतं, b 1/4 1/2. म्हणजे सेंटर किती येईल, 1/4 हा पॉइंट येईल. रेडियस किती येईल, आणि हा काय आला, ओपन बॉल. करा बरं, फाइंड करा आणि मला सांगा हा काय येईल. नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करू, तुम्ही याच्यावरच ड्रॉ करायचं, याच्यावरच काढायचं सगळ्यांनी. ऍक्च्युली तुम्ही तर लिहू शकता बरं का, तर त्याच्यासाठी काय लागेल, बहुतेक मला वाटतं सबस्क्रिप्शन असलं तर अवघड आहे, नाहीतर मग हेच ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं, आणि हा कोड टाकला मी पाठवलेला, तर याच बोर्डवर तुम्ही पण लिहू शकता आणि मी पण लिहू शकतो सेम. म्हणजे तुम्ही जिथं सोडवायचं प्रत्येकाने. असं करू आपण नेक्स्ट टाइम. हे जर नाही वर्क झालं, हा आहे, मी याच्यात नाही सर्च केलं, पण मग दुसरा जम्बो बोर्ड आहे, ते जम्बो बोर्ड मध्ये येतं करता गॅरंटेड.
त्याला काय फक्त गुगलचं अकाउंट लागतं, जीमेलचं. काढा, करा. सर आवाज येत नाही. मी बोलत नाही, तुम्हाला सोडवायला सांगितलं. हे सॉरी, हे खाली घे. ते तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलंय. ओपन बॉल ड्रॉ करा. अक्षर ओळख येतं का काय माहित आता हे. आणखी 2 एक्झाम्पल पाहिजेत, मग आपल्याला डेफिनेशनला जायचंय. कंटिन्युटी. हे झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच 3 डेफिनेशन, 3 नाही 4 डेफिनेशन पाहिजेत इन्स्टंट कंटिन्युटीच्या. ऑलरेडी 3 तर तुम्हाला कळलेतच. 3 इन द सेन्स कोणत्या? लिमिटची, त्याच्यानंतर एप्सिलॉन डेल्टा, त्याच्यानंतर ओपन बॉलच्या सेन्सची, त्याच्यानंतर आपल्याला सिक्वेन्शियल डेफिनेशन पाहिजे कंटिन्युटीची. ती FY ला होती तुम्हाला, पण झाली नसेल माझ्या अंदाजे. सिक्वेन्शियल डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. त्याच्यानंतर मग कुठं प्रश्नच आला नसेल त्याचा. चार डेफिनेशन पाहिजेत. एक तर ती आहे, फंक्शनल व्हॅल्यू इज इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू. त्याच्यानंतर एप्सिलॉन डेल्टा, त्याच्यानंतर ओपन बॉलच्या सेन्सची, त्याच्यानंतर सिक्वेन्शियल. म्हणजे पहिल्या क्षणाला आपल्याला 4 डेफिनेशन मिळून जात आहेत कंटिन्युटीच्या. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यानंतर आणखी 2 तर आहेत, 6 आणि आणखी एक आहे कोणते तरी. 6 का 7 आहेत असे डेफिनेशन. 6 का 7 आहेत का असतील काहीतरी. जिथं जी योग्य पडेल, सोपी पडेल ती वापरायची. कोणी केलं फाइंड आउट? करतो सर आम्ही. ओपन बॉलची डेफिनेशन पुन्हा पहा व्यवस्थित. काय ओपन बॉलची डेफिनेशन? ओपन बॉल PAR इज इक्वल टू x बिलॉंग्स टू M. हे लक्षात घ्या, इथं हा की पॉइंट आहे. डिस्टन्स बिटवीन XA लेस देन R. आता इथे मी तुम्हाला हिंट पण देतो. तुम्हाला ऍक्च्युअली तुम्ही सेट काढून दाखवायचा. 1/4 1/2 हा काढायचा आहे. x बिलॉंग्स टू M काय आहे? क्लोज इंटरवल 0-1 आहे. आणि तुम्हाला डिस्टन्स कोणाचं काढायचंय? x आणि A. सेंटर काय आहे? 1/4 आणि R किती आहे? 1/2. आता इथे तुम्ही डायरेक्ट मॉड वापरू शकता, कारण तुम्हाला दिलेला कोणता आहे? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक.
मी जीवन तुम्हाला मॉड पण वापरून देतो. मॉड ऑफ x मायनस 1/4 ए हे सेंटर आहे. हा सेट काय येईल? मग एक वेळेस कसं? इथे अंडर रूट नाही येणार का सर? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आलं ना, R2 मध्ये अंडर रूट येतं. इथं आपला रिअलचा सबसेट आहे ना, क्लोज इंटरवल 0. मग इथं x ऑलरेडी व्हॅल्यू दिलंय तुम्हाला कडून. इथं अगोदर काय x फक्त 0 बोला. टाक. 0 नाहीच ना कुठं आपला. इथं x तुम्हाला सेंटर दिलाय 1/4. इथं हे दिलंय, रेडियस दिली 1/2. ही वरची डेफिनेशन पहा ना. काय डेफिनेशन नाही जा बरं मला सांगा. x बिलॉंग्स टू काय असेल? क्लोज इंटरवल 0, 1. आणि हे काय असेल? -1/2 लेस दॅन x मायनस 1/4. स्ट्रेट फॉरवर्ड हे कन्फ्युजन नका करू. 1/4 हे चालेल? हो. आता 1/4 ऍड करायचं का? 1/4 ऍड करायचं. जसं आपण केलेलं आहे तेच करायचं. 1/4 ऍड केला. आता काय येईल? 3/4 लेस दॅन x. हा किती येईल? 3/4 सॉरी चेक करा. बरोबर आहे का? -1/4. हो. हा किती येईल? 4 आणि 2 10. 3/4. हा किती येईल? 3/4 बरोबर. मग हा सेट काय येईल? हे मला महत्वाचं लागतं. हे सांगा मला आता काय येईल? ऍक्च्युअली तुम्ही हा जर काढला तर हा काय येईल? हा काय येईल? -1/4 इथं आला. -1/4 आणि 3/4 किती आला? आता हे आहे म्हणजे ओपन ब्रॅकेट आहे. हा किती आला? 3/4. सपोज हा आला, असा आला. पण मला x घेताना कुठले घ्यायचे? m मधले घ्यायचे. m च्या बाहेरचे घ्यायचे का? नाही. नाही. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट येतील का याच्यात? नाही. नाही यायचा. म्हणजे हा कोणता येईल? इथून एवढा येईल. मला काय येईल? इथून एवढा येईल. समजलं? हा त्याचा सेंटर झाला, सॉरी हा त्याचा सेंटर झाला 1/2. त्याचा सेंटर झाला 1/2. सॉरी 1/4 आहे ना. आता सेंटर झाला 1/4. म्हणजे याचा ओपन बॉल काय आला? मला हे पण पाहिजे आणि हे पण सॅटिस्फाय झालं पाहिजे. याचा ओपन बॉल काय आला? 0,3/4 या प्रकारे.
आता एक एक्झाम्पल देतो, क्विक सोडवा तुम्ही. काय m इज इक्वल टू -1 to 1 आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक्स डिफाईन कसा केलाय मॅट्रिक्स इज इक्वल टू मॉड ऑफ x मायनस y. त्याच्यानंतर ओपन बॉल कोणता काढायचा आहे 1 2. 1 2 काढण्यापेक्षा 2 च्या पेक्षा हे काय असतं 3/2 हा ओपन बॉल काढा. नाही 0 कसं 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 करता थांबा हा काढू. ओपन बॉल b 1/2 1 हा ओपन बॉल काढा. ओपन बॉल हा सेंटर आणि ही रेडियस. क्विक काढा आणि ग्रुपला सेंड करा लगेच. लिहून घ्या प्रॉब्लेम. करा व्हॉट्सअप ग्रुपला सेंड. असं असं हे समोरच राहून द्या तुमच्या वरचं दिसेल तुम्हाला. -1/2 लेस दॅन x लेस दॅन 3/2 येते. सेंड करा ग्रुपला, कारण तुम्ही जे सांगताय त्याच्यात ओपन का क्लोज ब्रॅकेट हे कळत नाही ना. इथं पहा क्लोज 0 होता, कारण 0च आणि 1/4चं डिस्टन्स लेस दॅन 1/2 होतच ना, त्याच्यामुळे क्लोज आलाय. ते महत्वाचं आहे. इथं ओपन आणि क्लोज काय आहे. पाठवलं. टाकलं कळेल का? म्हणजे व्यवस्थित लिहिलं नाही असं. ठीक आहे ना, फक्त आयडिया पाहिजे ना. एकदा चेक करा बरं, 3/2 मोठा आहे का 1 मोठा आहे. थ्री बाय टू म्हणजे किती येतो 1.5 ना. सॉरी. पहा हे महत्वाचं आहे. इकडं याच्यात पहा हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे ना. x हा कुठला आहे -1 to 1 मधला आहे, त्याच्या बाहेर पण जायचं नाही आपल्याला. मग आता हे एक्झाम्पल मध्ये आपण 1 च्या बाहेर गेलो, मग इथं पहा ना काय केलं.
इथं काय केलं आपण, मला सॉरी मला दोन्ही गोष्टी कन्सिडर कराव्या लागल्या ना. एक्स हा क्लोज इंटरवल 0-1 मधला पण आहे आणि एक्स हा -1/4 to 3/4 मधला पण आहे. या दोन्ही गोष्टी कन्सिडर करून मग मी काय केलं, दोघांचं इंटरसेक्शन घेतलं थोडक्यात. -4 कडे गेलो नाही, कारण माझं रिस्ट्रिक्शन कुठे आहे, 0 पर्यंतच आहे ना. असं झालंय आणखी. बाकी काय ट्राय करत नाही ते. मला वाटलं 2-3च लोक आहे आपण मीटिंग मध्ये लेक्चरला. म्हणजे जे इथे 0च्या तिकडे जात होतं म्हणून क्लोज ब्रॅकेट घ्यायचा का त्याच्यावरती? हो, आता हा 3/2 हा 1च्या साईडला जातोय, मग काय 1 वरती क्लोज ब्रॅकेट घ्यायचं का? क्लोज घ्यावा लागेल ना, कारण 1चं आणि हाफचं डिस्टन्स किती, सॉरी हाफचा आणि 1चं डिस्टन्स किती, लेस दॅन 1 आहे ना. हाफ आहे ऍक्च्युअली, ते लेस दॅन 1 आहे, मग तो क्लोजच घ्यायचा. तो इन्क्लूड आहे ना पॉइंट, तो पॉइंट इन्क्लूड होतोय. माझं आलं. लाईन काढून दाखवता कसं, म्हणजे कळत नाही जास्त. काय आहे? हे असं, हा जर ओपन बॉल जर तुम्ही काढायला गेलं, तुम्ही डायरेक्ट दाखवतो एक्स बिलॉंग्स टू काय आहे, -1, -1 to 1. आणि हे जर सॉल्व्ह करायला गेलं तर हा किती येईल, -1/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 3/2 असंच येईल ना. आधी मी काय करतो पहा, -1 to 1 काढून घेतो. -1 to 1 हा काढला, हा किती आला, 0 आला. सेंटर किती आहे माझा, हाफ आहे, इथं हा हाफ आला, बरोबर. आता मला काय करायचंय, ओपन बॉल काढायचा. कोणता काढायचा की हा -1 to 1 काढलेला आहे, हा काढायचा. म्हणजे हा कडे -1/2 to 3/2 हा असा आला, -1/2 to 3/2 असा आला. आता पहा, मला काय करायचंय, मला हे याच्यात पण पाहिजे, ह्या लाल याच्यात पण पाहिजे, आणि काळा जो -1 आहे तर त्याच्यात पण पाहिजे. माझा तेवढा किती पार्ट येईल, तर एवढाच पार्ट येईल ना. हा पार्ट पहा, -1 to 1 मध्ये पण आहे आणि -1/2 to 3/2 मध्ये, याच्यात पण पाहिजे आणि याच्यात पण पाहिजे. हाच पार्ट आहे ना. म्हणजे हा पार्ट किती येईल जर तुम्ही पाहिला तर, किती येईल, ही डावी साईड किती येईल, -1/2 ओपन येईल आणि 1 हा काय येईल, क्लोज येईल. म्हणजे हा सेट झाला, -1/2 क्लोज 1. कळलं? सॉरी, हो. चुकला. कुणाला काही अडचण, याच्यात काही पॉइंट ऍड करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचं काय आहे का? सर एक वेळेस रिपीट करून द्या सर, दोन्ही एक्झाम्पल. हे ते पाचच करू आपण, पाचच व्यवस्थित सोडू. काय सांगितले सांगा बरं. m = काय आहे,
-1 to 1 आणि हे काय ऍब्सोल्यूट सॉरी इथं तेच झालं परत तळालाच येते ते झूम केल्यावर आता पहा एम काय आहे -1 to 1 डिस्टन्स कसं डिफाईन केलंय ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिकने मॉड ऑफ x मायनस वाय आणि आपल्याला काय काढायला लावलंय ओपन बॉल हा ओपन काढायला लावलाय म्हणजे हा ओपन बॉल याचं सेंटर काय आहे आणि याची रेडियस काय आहे 1 ही आहे आता आपण युजली आपल्याला जर हे रिअल लाईन वर काढायला लावलं तर सेंटर हा 1 हाफ आहे आणि ह्या 1 हाफ पासून 1 उजव्या साईडला जायचं म्हणजे हा 1 हाफ उजव्या साईडला गेल्यावर किती येणार आहे 1 हाफ प्लस 1 आणि डाव्या साईडला जायचं म्हणजे 1 हाफ मायनस 1 हा जर कॅल्क्युलेट केला तर हा किती आला 3/2 आणि हा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये हे असतं आणि हा इकडे गेला तर किती असतं -1/2 पण आपण इथं रिस्ट्रिक्ट आहे आपण काय आहोत इथं रिस्ट्रिक्ट आहे कुठं रिस्ट्रिक्ट आहोत आपण हे 1 आणि हे -1 च्या मध्ये हे कुठं 1 आणि -1 हा काय -1 आणि 1 च्या मध्ये मग मला असं काढायचं की जे दोघात येईल म्हणजे 1 आणि -1 मध्ये पण येईल आणि -1/2 आणि 3/2 मध्ये पण येईल म्हणजे हा एवढा पार्ट हा एवढा पार्ट येईल मी आता असं सांगतोय पुढे व्यवस्थित सांगतो 3/2 च्या जागी हा किती येईल 1 येईल असं आता आपण आपल्या डेफिनेशन येऊ काय येईल b 1/2 1 हा काय येईल आपल्या डेफिनेशन x बिलॉंग्स टू m काय -1 टू m सच दॅट आता डिस्टन्स डायरेक्ट असं लिहितो असं डिस्टन्स की काय असतं x मायनस a काय तुमचा सेंटर 1 हाफ तुम्हाला जर हे होत नसेल का डेफिनेशन लिहायची का असंच ठीक आहे डायरेक्ट असं चालेल ना हो सर हा हे आलं आता यालाच मी सॉल्व्ह करतो याला काय सॉल्व्ह करतो x बिलॉंग्स टू -1 to 1 आहे आणि हा काय येणार आहे 1 लेस दॅन x मायनस हाफ सॉरी -1 लेस दॅन 1 हा याला सॉल्व्ह केल्यावर हा काय आला x बिलॉंग्स टू -1 to 1 सच दॅट मी हा हाफ दोन्ही साईडला ऍड करतो हाफ दोन्ही साईडला ऍड केल्यावर हा असा येईल म्हणजे तिन्ही साईडला ऍड करतो हा कॅन्सल होईल 1 प्लस हाफ असा येईल x बिलॉंग्स टू सॉरी क्लोज ब्रॅकेट -1 to 1 क्लोज आहे त्याच्यामुळे ते घ्यायचं सच दॅट हा किती आला -हाफ लेस दॅन x लेस दॅन 3/2 असा आला बरोबर आता माझा काय आहे x हा या सेट मधला पण आहे आणि x हा या सेट मधला पण आहे मग मी इथं ड्रॉ करतो ही रिअल लाईन ड्रॉ करतो पहा मी दोन्ही ड्रॉ करतो एक -1 to -1 to 1 हा ड्रॉ करतो हा 0 झाला हा हाफ झाला जे जे लागते ते ड्रॉ करू हाफ सेंटर आहे त्याच्यामुळे हाफ झाला त्याच्यानंतर हा 3/2 झाला आणि हा -हाफ झाला -हाफ झाला आता पहा x हा कुठला आहे -1 to 1 मधला आहे म्हणजे x या इंटरवल मधला आहे मी आता कलर दाखवतो x कोणता या इंटरवल मधला आहे बरोबर पहिल्यांदा हो इन्क्लुडिंग एंड पॉइंट बरोबर दुसऱ्या वेळेस x हा कुठला आहे -हाफ पासून 3/2 पर्यंत म्हणजे हा एवढा x म्हणजे मला x हा कुठला लागतोय -1 to 1 -1/1 मधला पण लागतोय आणि -हाफ 3/2 मधला पण लागतोय म्हणजे मला x हा दोन्ही ठिकाणचा लागतोय म्हणजे दोघांची इंटरसेक्शन मधला लागतोय दोघांची इंटरसेक्शन मधला आला म्हणजे कोणता आला एवढा आला ना दोन्ही कलर जिथे येतात तिथं बरोबर म्हणजे हा सेट किती आला हो -हाफ टू 1 समजलं हे सॉरी रॉंग क्वेश्चन हो सर होमवर्क इथेच थांबतो मी तुम्हाला एक होमवर्क देऊ आपण
इंटरेस्टिंग आहे. मी सोडवलं असतं पण तुम्ही विचार करा आता. फाइंड नाही, लेट m इज इक्वल टू आर डी. आर डी म्हणजे काय? डिस्क्रिट मॅट्रिक्स. डिस्क्रिट डिस्क्रिट मॅट्रिक. आर डी म्हणजे ते गाव नाही, आर डी आहे ना कुठतरी इकडं पिंपळाच्या तिकडं. हो. एम इज इक्वल टू ते नाही, हे आपलं आर डी डिस्क्रिट मॅट्रिक रिअल वर. आता मी मेट्रिक काय डिफाईन करत नाही. फाइंड पहिल्यांदा ओपन बॉल बी 0 1 आणि दुसऱ्यांदा ओपन बॉल 0 2. हे दोघं शोधायचे. दोघं शोधा काय येतात ते. इंटरेस्टिंग आहे एक्झाम्पल. इंटरेस्टिंग काय आहे, मी सांगितलेलं आहे की हा वेगळाच आहे, डिस्क्रिट मॅट्रिक वेगळाच आहे, या वेगळंच काहीतरी करतो. कोणाला काय त्याला अडचण? काय काय हा, तुम्ही शोधा आता ते काय करायचं. सॉरी, उठत होता मोबाईल. तुम्ही शोधा काय करायचं तुमच्यावर. नोट्स मध्ये न पाहता